शेवंत एक विचार विचार नाही इथं पात्र दिवा दावलास आणि पुढं अंधारात एकटाच जाऊय मी का तुम्ही म्हटलं तर कडपत्र येईल की का झाली शिकवली हो काय टाइम झाला मग ते चांद वर आला की तर अक्षय डोक्यावर आलाय की बर जातो या शिकवणी करते रात्र शिकवणी करतो या हे भवानी उभी का राहिली या चूल भरायला पाण्याचा तांबे घेऊन या बकुळे जेवाय वाढावी काय ग काय कुचकुच झाली या काय नाही एक विचारायचं होतं काय विचारायचं होतं नाही आपलं ते म्हणत होतं की ते कोण ते आपलं गणपतराव म्हणजे ढोलकीवालं होय होय काय म्हणतात ते काय नाही ते आपल्या इथं तर सांगत होतं अगं पण काय म्हणत होते की आमच्या अंगात चांगली कला आहे ती दिसतीयच की पुढे नाही पण ते म्हणत होत की शेरगावात आमचं चीज होईल आणि म्हणत होत की आपण तमाशाचा फड काढूया ना म्हणजे पैशाचा पाऊस पडेल आणि ईज बी कोसळेल एखादी असं म्हणजे ही शिकवणी चालली आहे घरात का ह्यात काय वाईट सांगितलं त्यांनी बघ की नाहीतरी गावगाव तुकडं मागत फिरणं लय सुखाचं हाय व्हय अरे त्या म्हणजे चांगलंच भरून आलं दिसतंय की काय वाईट भरलं वाईट नाही तर काय अगं येड्यानो तो झगझगाट खरा नव अगं आपली हाई सुखाची भाजी भाकरीच करी अगं तीच कडकाटती या का असं का म्हणतोस 2 साला माग त्या कुंडलिकाच्या पुरी तमाशात गेले होते ना मग त्यांचं काय वाईट झालं बघ की आणि काय चांगलं झालं ग आणि काय वाईट झाली या समजा मुलकात नाव गाजते या आणि पैसा बी रगड मिळाला मग अरे त्या अगं शहर गावात पैसा येतो एका वाटण आणि पळतोय 10 वाटण भड्याचा पूर हाय तो अरे पण त्याला झाले की 2 साल केवढं मुलकात नाव गाजते या मग आणि किती ते गाजल अगं रूपाचा महिमा खरा नव जवळ टवटवी आहे तेव्हा लोक झेलतात मागणं कोणी हिंगलणार नाही असं आडवं लालवर काय बोलायचं माणसानं नाहीतर काय अगं काय झपाटले का काय तुम्हाला काय झपाटतंय एक विचार बोलून दावला तर एवढं फाट फोडलं ग काका ह्याला नाही पाठायचं आणि तेच का टाळकं भडकायला लागलेस माझं मग सब घोडं 12% कसं आता ग बसा का एकीच्या कानपाडा देऊन सांगू अगं मगापासून दाताच्या खाण्याकडून सांगतोय तर आपलंच कर पुन्हा बोलशील आता इकडचं थोबाट तिकडं करून ठेवी का असं काय बोललो त्यांनी एक सुचवलं ते आम्ही मांडलो आहे का आता पुन्हा त्याचं नाव काढू नका नाही तर जीभ हातडी नाही एकेकाची का असं काय वांगळ केले त्यांनी आणि का नाव काढू नको काय केलंय भादर चांगला नाटक रचत होता की मीच गाफील राहिलो ही चुकी झाली माझी वा र भादर वा काय ग त्या दिवशी आग इजवायला आलता का लावायला ढोलकीवाला पुन्हा पाय ठेवू देईन का इथं अगं चांगली जन्माच्या तल घडवीन त्याला जन्माची डोंबारी म्हणजे काय वाटलं त्याला पुन्हा तो इथं दिसला तर याद राखून ठेवा सारखा यानो बरोबर रगड झालं जो मोर बघून आता जीव झिंड्या फकड्यानु गिळा तुम्हीच तो भाई फिर अपनी बात पक्की फिर है एकदम से पक्की देखो अगर धोखा हुआ तो अपने से बुरा कोई नहीं क्यों वापराव काय बोलणं झालं काय
अक्षी बोला फुलालाच गाठ पडली म्हणायची. अहो कालच त्या पोरीच्या संग बोलणं केलं आणि आज तुम्ही आला हाँ। लेकिन लडकी अच्छी आहे क्या? अच्छी? अहो एकदम फर्स्ट क्लास. असल्या पोरी तुम्ही कधी बघितल्याच नसतील. आणि अशा नासत्यात भिंगरेवाणी की बघणाऱ्याच्या काळजाचा फार मासाच व्हायला पाहिजे वाळूतला. आता का बया होय तर ग बया अरे फार गलबलून टाकतात. असं म्हणजे त्या सोनाबाईचा काटाच वर्षातील म्हणा की. काटा अरे फार मोळा मोडतील मोळा. हा फार कच्च खाऊन टाकणार तेच नाही. अच्छा तर मिलाव हात में हात. हा पक्की बात एकदम. होय पर गणूजी पण हा. तुम्ही 8च्या रोजात येणार नव? हा हा बाकी तर सोनाबाईने तुला अनुभव दिला ते बरं झालं बघ. नाहीतर तवा तिची कड घेऊन लई हेंत कळत होतास. आता उगीच का मेलेला मारतासा. चुकलं की आमचं. बरं मग येऊ आम्ही. होय पर गणपतराव तुम्ही 8 रोजात येणारी आम्ही धरून चालतो. अक्षी घट. अगदी घट धरून चाला सिमेंट काँक्रीट वाणी. आपलं हे ते वाघाट्या नाही आपलं वाघाटराव वाई जरा हित्ती याव. काय र काय ग म्हणू? काय ग नाही बापूराव. ऐको हा मग आता कसं बरं बापूराव. काय काय? काय नाही वाघाटराव. वाघाटराव नाही म्हणजे तुम्हाला एक गोष्ट विचारायची वाटती तेवढी विचारू का मला? काय गंमत आहे बघा. अरे नाही मला नाही या गोष्ट विचारायची वाटती म्हणून मी त्या संधीची वाट बघतोय. काय हो तुम्ही कोण, कुठलं तुमचं नाव काय, तुम्ही राहता कुठे, तुमचा घर नंबर काय? काय झालं विचार नाही का स्वाग एवढं काय विचारतं का? रेशनिंग कार्ड देणार आहे? रिसनिंग कार्ड? हा अरे मुडद्या हे काय रिसनिंग हत्तीच आहे? तसं नव पण एवढी माहिती विचारत्या तवा म्हटलं काही लगेच निघून करणार आहे काय? नाही तुला गेटावर नेणार आहे. गेटावर? मी काय केलं हो? काय केलं रे? आज 8-15 दिवस झालं बघतोय तुला. होय होय तुला आज 8-15 दिवस झालं बघतोय. आपला काम धंदा सोडून आमच्या घराच्या भोवतीने गिरट्या का घालतोस रे मुडद्या? अरे काय कोणाची बंदी आहे? असं आमचं काहीतरी प्रायव्हेट काम. तुझं प्रायव्हेट काम? होय. अरे कसलं तुझं प्रायव्हेट काम? मी आपला आलो होतो कट्ट्यावर दूध प्यायला. कट्ट्यावर दूध प्यायला? होय. आणि मग वाट करायची वाटते? वाट आपली म्हशी येण्याची. अरे मी येण्या लाज नाही वाटत असं बोलायला? हलकट पाची मेला. हो 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 तोंड आहे का धार तोरचं इंसान तोंडावर? मी बरी हात खाईन चांगला रस्त्यात तमाशा करीन. पण मी विचारतो तुम्ही हाकडं कुठं? पण मी पण विचारतो तुम्ही हाकडं कुठं? हे थांब रे मी बाईसने विचारतो. पण मी तुला विचारतो तू इकडं कुठं? तुला दूध प्यायल्यावर सांगतो. पण मी म्हणतो तुम्ही हाकडं कुठं? मी हो मी चालले सराफ कट्ट्याला. सर कट्ट्या? का बरं? आता काय करा? काय म्हणजे? अरे असं नाही का दागिना करायचा? दागिना? अरे पण कंचा दागिना. आता घ्या कंचा म्हणणं. आता काय करणार? काय बाई कंचा दागिना कोणता? होय सांगू? सांगा सांगा सांगू? सांगा ऐका. हे काय आडवं कशाला वाचवलं? काय वावगं वाजवलं मी? म्हणे काय वाजलं? माझा भाव चोळून गेलो की आम्ही सगळी. नाहीतर काय? पण एवढा डापराय काय झालेला? मांजरीगत फॅस करते ती. त्रास करते आणि वर तोंड करून बोलतोस. सोनाबाई चल बाई बारी संपली आपली. बापरा बाहेर चल सांगते त्याला. चला बाहेर. बापू थांब येऊ दे त्याला. तो बघ तो आला. ये गणा ढोल कठ्यावर चालायला. म्हणजे लय फुलं चढलं होतं नाही तुला? माझ्याकडे खातोस आणि माझ्यावरच उलटतोस.
काय कोणाचं फुकट खात नाही मी. माझा हात मिळते तर मी खातोय. आहार माझ्या वागा, हाय शरपट्ट्या, अरे माझ्या पंचरंगी पोपटा, आता कटपट्टा रे तुला. बघ खाल्ल्याकरता वास मोजतोय. सोनाबाई अशी बघत बसलीस तर बघता बघता नरडीचं घोट घेईल तू. बापसाहेब जरा तोंडाला लगाम घाल तुझ्या. एक घोड्या तूच घाल तुझ्या तोंडाला लगाम. अगं पाळल्याला कुत्र ते दुसरं काय करणार. ए कुणाला कुत्र म्हणतोस? तुला म्हणतो रो तुला. अरे नव्या पैशा एवढा जीव ए गणा सोड आणि बऱ्या बोलान रस्ता का तर तुझा. जा किरा जा गावात भीक मागत फिर जा. अरे एवढा मोतात पडलो नाही मी अन्नाला. अजून कला जित्ते आहे माझ्या अंगात. अच्छा मग कुणी पाय तोडलं तुझं? स्वतःच्या पायावर उभं राहून डाल जा की सगळ्यासनी. ठीक आहे जातो. जातो तर हाल गाडी. एवढा एवढं कशाला सांगायला लागलाय. असं होय होय तत्त. मग तू बी लिहून ठेव, मी बी काही कच्चा नाही. माझा बी एक दिवस येईल होय होय तेव्हा आमने सामने उभं राहू. होय होय जा देव तुला उक्स देऊ देत जा. अगं तुझा आशीर्वाद नको आहे मला, पण एवढं सांगून ठेवतो मी बी जीत पुरी केल्याशिवाय मरणार नाही. जातो. कोणी आणले ना. अगं बाई माझं वाचन झालं ग बाई. आई ठेवण्यासारखा आज सणाचा गणपती बसवायला आला गो माझा वाघ. तुळसा हा? ये तुळसा. काय आई? भाऊ आलाय ना तुझा. अगं बाई दादा. मग अगं बघतीस काय भाकरीचा तुकडा साड्या सांगा. अगं बाई कवा आली ग तुळसा? 2 दिवस झालं. होय बरं झालं बघ. सासर मानवल्याला दिसतोय. काय म्हणतात पाटील? काय म्हणणार नाही काय नवज न. आता गप बसतोस का? आई बघ की ग. लाजली रे लाजली. हा असं बस बस पाहिजे. अनुभव वाडा. मी तर तुझी आशा सोडून देऊनच बसलो होतो. कधी आठवण होत होती आमची तुला? न व्हायला काय झालं? वय वय आठवण येते म्हणूनच गेला होतास वे तिकडे. अरे जन्म दिलेली आई आहे ना ती. अरे मायार म्हणून अजून आम्ही ते येतो या. आणि तू ए हा लागलीस का आता शाळा शिकवायला? अगं आमचं वागणं ह्यासनी पसंत नाही. मग उगीच डोसकं पिकून घ्यायला कशाला यायचं 17दा? म्हणून तोंड घेऊन इतके दिवस गप झाला तसे. ए गप. अरे असू दे रे. काय असून ते काय, आता आलो ना माघारी मग का काळजी. अरे तुझ्या काळजीनच माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या. पहिल्या दिसत नाही ना आता मला. जरा काय एवढं शिवायचं झालं तर दुसऱ्याकडं सुई दोरा ओवून घ्यावा लागतो. घाला एवढं खराब का झालंस रे? अगं शेर गावात चहाचं पाणी पिऊन पिऊन त्याचं वाटोळ करून घेतलं असेल त्यानं. बर बर असू दे गणा. आता नाही बाबा मी तुला कुठं पाठवून द्यायची. चल 4 घास खाच. अगं पण आत्ताच नेमाने मग कसं बघ. कसं? सकाळी तुझ्या आवडीची आंबाड्याची भाजी मी केली आहे. होय दे ग तुळशी दे. आण ग तुळसा. माझं लेकरू 4 घास खाऊ दे माझ्या समोर बसून. आण. आंबाड्याची भाजी करताना आईने आठवण काढली होती तुझी आणि नेमकं आलाच बघ. हा बस लय नका. अरे दीदी खा का? अरे खा खा. पोट भरून खा. माझं मायेचं माहेर जशी गोकुळ नगरी. भाऊ माझा किसना परी
हात सोन्याचं फिरलं घास मोत्याचं भरलं पीठ चांदीचं सांडलं भुरू भुरू बघा तुम्ही कशी अगदी हस्तकलाची व्यवस्था करतो ते नुसतं देखते राहिला म्हणजे चहा बी तर मिळेल ना अहो, चहा काय करताय घरच्या दुधाचं हो. म्हणजे म्हणजे म्हशीचा म्हणजे म्हस बी आहे का गाय ऐकलीच होती जोडगिरीला पाहिजे म्हणून आपली म्हशी घेतली म्हणजे गाई बी आहे का आता गडी माणसाचं काय बसून पगार द्यायचा काय म्हणजे गडी बी आहे म्हणायचं आता गडी म्हणजे एवढा चिरीमध्ये वाडा सांभाळायचा म्हणजे गडी पाहिजेत की नाही काय आता वाडा बी आहे का तर काय हा. हे काय हे आलंच की हा? अरे का तू वाडा म्हणत होता हे रे काय त्याचं काय बरं का वाघाटराव आमचा वाडा जरा रंगवाई टाकला म्हणताना आपलं इथं 4 दिवस तेवढीच गंमत आलो हा थांबा कारभारनी ए कारभारनी कुठं बाहेर गेले का काही कुठे गेली बाकी बापूराव तुम्हाला बायको असेल याचा पत्ता नव्हता बघा आम्हाला बायको ए एक नाही 2 मग म्हणजे बरं का त्याचं काय बरं का वाघाटराव काय आमचं पहिलं कुटुंब काय झालं ते जे पण म्हणतात हे आम्ही दुसरं मॉडेल करून आणले असं हा अशी झाक काय फाकडी आहे म्हणतात फसक कलास असं का बरं का वागाटा आत्याचा कधी माझ्यावर लई जीव आहे बघा असं होय तर अहो मी घरात यायचे कुठे की हित ठेवू का तिथं ठेवू असे करते बसा की बसा असं का? बसा की बसा आता येईल बसा हे काय आलेच काय ठीक आहे आलेच की कारभारने आमचं दोस्त वागात राहिलं त्यात आपलं चहा पाहिजे अगं ते आपलं हे कारभारने आता आता पुरे पुरे दादा सोड बघा ए उगीच नाक नका उडवसा सांगून ठेवतो नवरा आहे मी तुझा माहित आहे चुलीवर दाल पट्टा तुमचा आता काय करू अगं आबरू काढतेस काय माझी दोस्तामोर अरे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं हे तू गप्रे आमचा ग्रामीण लवशीन चाललाय मग मला आधी सांगायचं नाही हलगी घेऊन आलो असतो कशाला हे आपलं बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये ए गप्र उगीच नाही ते चेष्टा करू नकोस कारभारने जेवणाचा प्रोग्राम फसकला झाला पाहिजे बरं जेवण मिळणार नाही नाही वय का घरात धान्याचं कण नाही आणि जेवण पाहिजे बाई तुम्हाला म्हणजे अगं परवाच नाही का तुला पैसे दिलं कुठलं पैसे कुठलं म्हणजे अगं परवा नाही का तुला मणी ऑर्डर करून पाठवून दिली गावात सपली सपली वय काय केलंस का त्या पैशाचं कुठं खर्च केलं सांग बघू मोठाला विचारणार आता अगं आता आता ना आता हा काय काय पाहिजे गप्रे बर ए उगीच नकरा करू नकस हे आणखीन 15 घे पण जेवण कसं अक्षी फसकला झालं पाहिजे चल हे घे हे घे पैसे अंगाशी आता कसं मग तुम्हाला काय समजतेस गे पतंग्या अरे झालं का नाही तुझं झाले की माझा काय घाई करतो या आटेप ना हा मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटते त्यांच्या शेरात राहून कुणाच्या गळाला बी कसा काय लागला नाही जळात राहून एवढा कोरडा कसा का अरे आपण पाऊल सरळ टाकलं म्हणजे वाकडं पडेल कसं ए सोना चिपरी गणीच्याच बारीत होतास ना तू बाई मोठी ढालगच बर का काय रे पतंग्या काय रे? अरे ती जोगतीनीची गजरा कुठे आहे रे गजरा भले हे गलबतोय कबात मुंबईच्या बंदराला जाऊन थडाकलं अरे का रे काय झालं काय नाही गाना बाकी तू तिला झकास तयार केलं तस अरे अशी नाचायची की बघण्याच्या काळाचा फार झाराच व्हायचा शेव तळायचा आज तुला कशी काय आठवण झाली तिची आज काय चित थाऱ्यावर नाही बघ का ताप आलाय त्याला हा तापच
अरे ते चिपरीकरणी संग भांडून बाहेर पडलो. पतंग एखादी झकास पोरगी गावाय पाहिजे रे, मग तिला धावतो बघ. साहेब काहीतरी टाका गरीबाला. साहेब टाका की काहीतरी. माझ्याकडे काय मागते? अगं मी हॉटेलात राहणारा माणूस, तिथं आली स्त्री चहा आणि बटर देऊन खायला. अगं खरं शेट हे आहेत. टाका की काहीतरी मनाची खुशी. काय टाकू? टाका म्हणाला येईल काय ते. अगं मनात काय मस्त लाख रुपये टाकावचा आहे. असं? हो. पण तुर्तास आपला 1 रुपया. रुपया कुणाकडे शिकला नाचाय? माशाला काय पवार शिकवावं लागतं. खरंय. तुमच्या दोघींच्या बी पायात भिंगरी आहे आणि गळ्यात फिरत आहे. आणि तुमचं बी मन लई मोठं आहे. बर पतंगे काय फर्स्ट क्लास पोरी आहेत. अरे असल्या पोरी मर्दा मिळाल्या फळात तर काय काम होईल. म्हणून कनवटीचा रुपया काढून दिला होय. म्हटलं ह्यो आमचा आठवण गडी बेबंद झाला कसा. ह्यांच्या पाली कुठे पडल्या तर का नाही जाऊया की जरा. जाऊया. अरे म्हणजे बघून या रे. अरे मर्द्या असल्या वाघिणी जर मिळाल्या तर काय होईल फड. अरे स्वतःच्या जमिनी झाल्यावर नांगरा काही येऊ लागते होय. चल की. झालंच की. चल आई ये आई, जरा बाहेर जाऊन येतो. पतंग्या काय तयारी आहे रे? ते जरा लग्नाच्या तयारीत आहे हो. अरे कुणाचं लगेच? अगं त्याच काय ऐकतेस? हे सांगणार तू ऐकणार. अरे पण एवढ्या रातचं कुठे चालायचं रे? हे अगं गावात भजनी मंडळ आले, जरा भजन ऐकून येतो. हा आलोच. लवकर या, लई रात करू नका. अरे पालं आग लागली वाटत. शेवंता धड आहेस ना. अजूनही माझं काळीच धडधड नाही. खरंच सुपा एवढं काळीच आहे बघा तुमचं. तुम्ही धाडस केलं म्हणून माझ्या बाईचा जीव आहे. नाही तर देवानं कसली वेळ आणली होती बघा. लई उपकार झालं बघा आमचे. शेवंता अगं देव माणसाच्या पाय तरी पड. देवानं धाडला गात आलं तेव्हा तुझा जीव आहे. पड बाहेर पाय पड. जगा इकडे काय केले मी? असं कसं? तुम्ही माझा जीव वाचवलाय. अहो म्हणून काय झालं? तुम्ही सुखरूप व्हायचं यात सगळं काय आलं बघा. म्हणते अगं काय झालं ग? अगं म्या म्हटलं आता काय तुम्ही नजरेला पडत नाही. अगं गावात कळलं आणि धाई फुटली ग बाई, माझी धाई फुटली. शानीच वाचली आपली शेवंताला. नाही तर शेवंता जळून खाक होत होती बघ. देव भलं करून घे तुमचं. लई उपकार केले बघा. बरं ते राहून तुम्ही आधी आवरायचं बघा बघू. आता काय राख आवरायची आहे? जेवढं वाचता येईल तेवढं वाचवलं मी. होय पण सेवनच्या हात अडकली ती कशी? तिचा जीव गुतला होता त्या पेटीजवळ. तिला सांगितलं नको जाऊ नको जाऊ, तरी त्या झोपडीत शिरली. मोंड झाली, तिला धुतली राड पाण्यानं. कुडगीच आहे पाण्यापासून, ऐकतच नाही कुणाची. अगं मग नावाची सेवंती कशी ती? बघ तर. हे बघा ते राहून द्या. आता आटपायचं बघा बघा. डोसक्यात किड कसं बळबळायला लागल्यात बघा. काय बी सुचत नाही. आता आता चूल कुठं मांडू तेवढं सांगा म्हणजे झालं. भांबावून जाऊ नका. हा गावाबाहेरच्या देवळात मांडा बघू चूल. होय आईस पै जागा बी आहे ती. अरे पण पाटलानं आधीच काढलं तर ते मी बघून घेईन. हा तुम्ही आवरायचं बघा. पतंग घ्या, चल मदत कर बघू. तसंच करतो. तुम्ही मात्र त्याची सांगून ठेवा म्हणजे झालं. आता हे एवढं सगळं केलंय, आता एवढं उपकार करा म्हणजे झालं बघा. उपकार घेतला. चला चला पतंग घ्या. चल बकुळा. अगं सेवंता चला. तरुणपणाच्या रस्त्यावर, तरुणपणाच्या रस्त्यावर पण पहिलं ठिकाण नाक्याच.
16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं. राधा बाबर. कोण आहे? हे मी गणा. होय बर जातो मी येईन पुन्हा. अहो थांबा की झालंच माझं. बर. या किंवा सरकार झालं माझं. हाय की तस काय काम नव्हतं आपलं आलो तर सहज तेच कानाव घालाय पाटलाला सांगितलेलं. बर जाऊ का? का असं टप्पल दिले गत का? टपाल बाकी सगळी कुठे गेली? अक्का गेली काटक्या गोळा कराया आणि म्हातारा गेलाय गावात. असं होय म्हणजे तू एकटीच आहेस म्हण की. होय. का? काय नाही आपलं सहज आलेस की. तुम्ही आणि असं उभं का? नाही ते हे होय ग शेवंता. काय ग अगं त्यास मी बस म्हणायचं नाही. उभा राहायला तयार नाही ती आणि बसतेच होय का? कुठे लग्नाला जायचं होय? बरं शेवंता जरा चहा ठेव. होय या. बस बस. सगळं लागलं ना थाऱ्याला? हो लागलं की. पाटलाच्या कानावर घातलं बरं का मी. घातलं बरं झालं. खरंच कसली येळ आली ती बघा आम्हाला. पर ते नव तुम्ही त्या टायमाला तिकडे कसं काय फिरकला होता सा? खरं सांगू तुमच्या पालीवरच निघालो होतो. आणि कुणाकडं? आता आणि कुणाकडे? तुमच्याकडेच की. चला फटीचा सवय मस्त. अगं खरंच काल तुमचा खेळ बघितला आणि एक मोह पडल्यागत झालं बघ. म्हटलं तुमचा नाच बघावा गाणं ऐकावं म्हणून आला होता होय. ऐकशे म्हणता तिकडेच काय आहे माझा. खरंच खरंच गाणं ऐकायचं तुम्हाला तुमचं. खरं म्हणता? होय. हे ऐकूनच मुठभर मास आलं बघा अंगावर. मग आता कवा येणार? कवा येऊ? तुम्ही विचारायचं नाही पर काय सा कवा बी याके. मग आज रात्री येऊ? पुन्हा विचारलं हा कवा बी याके. पर आमची एक आठ आहे. कंची गाण्याला साथ तुम्हीच केली पाहिजे. अहो पर मग का आमच्या संग गाण्याची साथ करायला आवडणार नाही तुम्हाला? नाही नाही तसं. मग झालं तर. अरे काय झालं रे बाबा? अगं पुरींच्या कळी काढतोय. जा बलीच्या यशाला पालीवरनं घेऊन येतात तर ह्याच्याकडे चांगलं बघतोच आता. आपण झालं तरी काय? अहो काय सांगायचं मालक. डोंबरच्या पुरी झाल्या म्हणजे काय वाटवर पडल्यात होय त्या. काय रे काय केलंस? काय नाही खोटं बोलतो. झाडाच्या फांदी संग डोक्याच्या झिंजा बांधीन तुझ्या. अरे पडबळागत लोंबायला लावेन. पुरीच्या कळी काढतो. अरे देऊ का बाजारात? रागव नका सर. अहो त्याच्यात तर काय पाणी आहे? अहो लई खवाट खोबरा हाय. सांगून ठेवतो डोंबाऱ्याची जात आहे माझी. भल्या संग भलं आणि बुऱ्या संग वाकडं. अरे बायका तर बायका धरून कुचलतील तुला. हे बघा जाऊन दे. ए पाया पडत माफी मागू त्यांची. अरे माझ्या कशाला त्यांच्या पाया पड. जा जा. अरे जर का पुन्हा काही नजरेला पडलं तर डोंबारी खेळत जावीन तुला. अरे चाल. राम राम मालक. राम. मग अशी मी बघितलं नाही तुम्हाला. असू दे. हे सांगायला आलो तो पाटलांच्या कानावर घातले मी. घातलंय. लय उपकार झालं बघ. काय नाही काय बरं येतो. थांबा मालक. बाई चातर घेऊन चला. ए बकुळे अगं चातर कर की. चहा ठेवलाच की. हे शेवटचे चहा झाला का नाही? झालाच की. आणखी लवकर.
हा पाटलाच्या कानावर घातला तर काय घोर नाही बरं का. बरं केलं. पाटील असं अंतकरणाचा लई चांगला माणूस बरं का. होय. हा भेटत नाही अशी माणसं काय चांगला माणूस. ये. देते असते चहा घ्या. कसं झालंय कुणाच ठाऊक. करताना ध्यान तिकडेच होतं ना. तुमच्याकडेच होते. नाही तुम्ही नका. तुम्हाला नकोच असं. कसा झालाय? चांगला. बर चल तुम्ही. रात्री येणार ना. नाही रात्री गाणं ऐकायला येणार होतं ते. असं होय. या की. अगं काय कोण परकाय? बर येतो ये. बर काय खेळ बघितला. काय रे काय म्हणलं तुला काय का नाही. कसं आहे आवाज. गाणं आवडलं आमचं. लय अहो आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. म्हणजे असं कोडत का बोलता. खरंच सांगा आवडले का मनापासून. मनापासून. अहो काय सांगू माझ्या मनात काय आहे ते. अहो माझी तर कवटी सरकली. हे काय अक्का. पैसा कसलं पैसा. मग काही गाणं फुकट ऐकायचं. धनी असं लाजू नका आम्हाला. नाही अहो हे काय. ही नोट तुमच्या पायाजवळ ठेवते आणि हो जोबे म्हणजे तुमच्या ढोलकीचे साथ ऐकले जीव धन्य झालं. दुसरं काय ववाळू तुमच्यावर. पण आमचं एक मागणं आहे. अशी साथ मिळाली तर सोनं होईल आमचं. येशील का आता. आता सोनं आणि कसलं दुसरं असतंय. शिकवण्यानं काय कावळ्याची कुकळ होत नाही. कुकिळा जन्माला यावी लागते. तुमच्या ती उपजतच आहे. मग सरळ येणार नाही म्हणा की. खुळे आहेस बघ. मी काय म्हणतो तुला कळलंच नाही. अगं फुलानं वाऱ्याला आवाज न द्यावं लागत नाही. वारा आपोआपच येतो या. बर येऊ का. या बरं का उद्या. उद्या का परवाच्याला बी. चला बरं, चला. आता आणि काय राहिलं. माझी आठवण म्हणून तर ठेवा. तुम्ही या म्हणजे तुमची आठवण राहिलं. झकास क्या बात है. पकडा शेवंत. तुम्ही दोघी बहिणी म्हणजे वाघिणी आहे. वाघिणी ऐकशे म्हणते. खरंच का उगीच पिंजऱ्यात कोंडून घेतलंय सर. मग काय करावं. अगं तुम्ही दोघी जोडीनं थिएटरात उभं राहिला सा तर पैशाचा पाऊस पडत नुसता पाऊस. माणसं खुळी होतील. पकडा एक सांगू. काय. तुम्ही दोघी चला पुण्या मुंबईकडे. पुन्हा मुंबईकडे. होय आपण तमाशाचा फळ उभा करूया. अगं लय नाव कमावशील. तिथं काय नाचणार कमी आहे तो. नाहीतर काय. काय सांगू तुम्हाला. अगं मी बी एका फडात होतोच ना. लय बघितलं पण तुमच्यात जे आहे ते दुसऱ्या कोणाच्यात नाही. चल काहीतरी. अगं काय तर या देवाच्या सांगतो. अगं कशाला इथे चूल फुंकत बसलायचा. तिकडे चला सोन्याचा धूर निघेल तुमच्या घरात. अक्का विचार कर की एवढे म्हणतात तर काय खोटं असेल भाई. मी हमी देतो ना. कशाला रानवाण हिंडतायचं. तुमचं जग ते आहे. अगं वाट बघते तुमची. अक्का जाऊया. अगं पण 2 वर्ष मागे त्या कुंडलिकाची पुरी गेली नाही. त्यांचं काय वाईट झालं. अगं पण आपला म्हातारा तरकट आहे. त्याला विचाराय हो. विचार समजूत घाला तिची. पकडा तुला आठवत काय. पहिल्यांदा गाणं ऐकायला मी आलो होतो तेव्हा काय म्हणाल. काय म्हणाल होता. फुलानं वाऱ्याला आवाज न द्यावं लागत नाही. तसाच आलोय मी आता. वाटतं हे सुगंध घेऊन लांब कुठेतरी जावं. 10 दिशाला हिंडावं आणि हे सुगंध साऱ्या दुनियाला वाटावं. अक्का बर विचारून बघतो. विचार. अगं इथं फुलं आहेत. वारा आहे. आता सुटायचं बघा. मग वाऱ्याला फुल काय नाही म्हणते. जाऊ का मी. पण म्हाताऱ्याला विचारायचं विसरायचं नाही बरं का. अगदी आठवण जातो. अरे झालं का ते. लावलं व्यवस्थित सगळं.
अगं शेवंत अगं जरा दिव तरी दाखवते ते. माझ्या मनासारखं होणार काय? मग तर काय. बर जाऊ का? या. बरे शेवंत एक इच्छा का? विचार की. नाही इथं पात्र दिवा दावलास हं. आणि पुढं अंधारात एकटाच जाऊय मी. का तुम्ही म्हटलं तर कडपत्र येईल की. खरं का झाली शिकवली? हो काय टाइम झाला? मग ते चांद वर आला की. तर अक्षय डोक्यावर चालाय की. बर जातो. या. शिकवणी करते रात्र शिकवणी करतो या. हे भवानी उभी का राहिली? चूल भरायला पाण्याचा तांबे घेऊन या. हा? हा. आण, आण, आण. बकुळे जेवाय वाढा ती. काय ग काय कुचकुच चालली या? काय नाही एक विचारायचं होतं. काय विचारायचं होतं? नाही आपलं ते म्हणत होतं की ते कोण? ते आपलं गणपतराव. म्हणजे ढोलकीवालं? होय होय. काय म्हणतात ते? काय नाही ते आपल्या इथं तर सांगत होतं. अगं पण काय? म्हणत होते की आमच्या अंगात चांगली कला आहे. ती दिसतीयच की. पुढे नाही पण ते म्हणत होतं की शेरगावात आमचं चीज होईल आणि म्हणत होतं की आपण तमाशाचा फड काढूया. ना म्हणजे पैशाचा पाऊस पडेल. आणि ईज बी कोसळेल एखादी असं. म्हणजे ही शिकवणी चालली आहे घरात का? ह्यात काय वाईट सांगितलं त्यांनी? बघ की नाहीतरी गावगाव तुकडं मागत फिरणं लय सुखाचं हाय व्हय. अरे त्या म्हणजे चांगलंच भरून आलं दिसतंय की. काय वाईट भरलं? वाईट नाही तर काय. अगं येड्यानो तो झगझगाट खरा नव. अगं आपली हाई सुखाची भाजी भाकरीच करी. अगं तीच कडकाटती या. का असं का म्हणतोस? 2 साला माग त्या कुंडलिकाच्या पुरी तमाशात गेले होते ना. मग त्यांचं काय वाईट झालं? बघ की. आणि काय चांगलं झालं ग? आणि काय वाईट झालं या? समजा मुलकात नाव गाजते या आणि पैसा बी रगड मिळाला. मग अरे त्या अगं शहर गावात पैसा येतो एका वाटण आणि पळतोय 10 वाटण. भड्याचा पूर हाय तू. अरे पण त्याला झालं की 2 साल. केवढं मुलकात नाव गाजते या. मग आणि किती ते गाजल. अगं रूपाचा महिमा खरा नव. जवळ टवटवी आहे तेव्हा लोक झेलत्यात. मागणं पण हिंगलणार नाही. असं आडवं लालवर काय बोलायचं माणसानं? नाहीतर काय. अगं काय झपाटले का काय तुम्हाला? काय झपडतंय? एक विचार बोलून दावला तर एवढं फाट फोडलं. ग काका ह्याला नाही पटायचं. आणि तेच का टाळकं भडकायला लागलेस माझं? मग सब गोड 12% कसं? आता गप बसा का एकीच्या कानपारात देऊन सांगू? अगं मगापासून दाताच्या खाण्याकडून सांगतोय तर आपलंच कर. पुन्हा बोलशील आता इकडचं थोबाट तिकडं करून ठेवीन. का असं काय बोललो? त्यांनी एक सुचवलं ते आम्ही मांडलं. आहे का? आता पुन्हा त्याचं नाव काढू नका नाही तर जीभ हातडी नाही एकाची. का असं काय वांगळ केले त्यांनी? आणि का नाव काढू नको? काय केलंय? भादर चांगला नाटक रचत होता की. मीच गाफील राहिलो ही चुकी झाली माझी. वार भादर वा. काय ग त्या दिवशी आग इजवायला आलता का लावायला? ढोलकीवाला पुन्हा पाय ठेवू देईन का इथं?
अगं चांगली जन्माची अक्कल घडवीन त्याला, जन्माची. डोंबारी म्हणजे काय वाटलं त्याला? पुन्हा तो इथं दिसला तर याद राखून ठेवा सारखा यानो. बरं बरं, रगड झालं, जेव मोर बघून आता. जीव झिंज्या फकड्यानो गिळा तुम्हीच. तो भाई फिर अपनी बात पक्की फिर? हे एकदम शी पक्की. देखो अगर धोखा हुआ तो अपने से बुरा कोई नहीं. क्यों वापराव? होय तर हे काय बोलणं झालं काय? अक्षी बोला फुलालाच गाठ पडली म्हणायची. अहो कालच त्या पोरीच्या संग बोलणं केलं आणि आज तुम्ही आला सर. लेकिन लड़की अच्छी है क्या? आजची हा? अहो एकदम फर्स्ट क्लास. असल्या पोरी तुम्ही कधी बघितलेच नसतील. आणि अशा नाचत्यात भिंगरेवानी की बघणाऱ्याच्या काळजाचा पार मासाच व्हायला पाहिजे वाळूतला. आता का बया होय तर ग बया. अरे पार गलबलून टाकतात. असं हं? म्हणजे त्या सोनाबाईचा काटाच वर्षातील म्हणा की. काटा अरे पार मोळा मोडतील मोळा. हा पार कच्च खाऊन टाकणार तेच नाही. अच्छा तर मिलाओ हाथ में हाथ. हा पक्की बात. एकदम. होय पर गणूजी पण हा. तुम्ही आजच्या रोजात येणार नव? हा हा बाकी तर सोनाबाईनं तुला अनुभव दिला ते बरं झालं बघ. नाहीतर तवा तिची कड घेऊन लई हेंत कळत होतास. आता उगीच का मेलेला मारतासा? चुकलं की आमचं. बरं मग येऊ आम्ही. हा. हा? होय पर गणपतराव तुम्ही 8 रोजात येणारी आम्ही धरून चालतो. अक्षी घट. अगदी घट धरून चाला सिमेंट काँक्रीट वाणी. शपथ का आपली थट्टा करतोयस? आईच्या सुटले मग सुटले. कुठे आहे? कुसवाकडे उभी आहे. बरे बघ तू चल मर मी आलोच. लवकर ये. काय झालं? हे काय आलंच नव्हता. बर मी चलतो आता. अरे जरा थांब की. आता काय माझं काम झालं की येतो मी आता. चालतीस बघा. माफी मागायला आली तुझी. काय मनात म्हणलं असेल. काय म्हणणार नशीब आमचं. नका असं उदास होऊन बोलू. आम्ही तरी काय करणार. म्हाताऱ्याच्या डोक्यानं भलतच घेतलं आणि रात्रीतनं मुक्काम हलवला. तुम्ही येऊन गेला असेल नाही. काय सांगू बघू. ते मोकळं देऊळ बघितलं आणि काळजाचं ठोकच बंद झालं माझ्या. काय योजलं तर मनात आणि काय झालं. खरंच आमचं चुकलं. आम्ही तिच्यावर पाचार न करताना तुम्हाला सबूत दिलाय. तुम्ही सबूत दिलास आणि मी मात्र तोंड कशी पडलो. म्हणजे समजा घोटाळा झालाय. काय झालं? तुमच्या बेतावर आखणी केली होती मी सगळी. 8 दिवसात येतो म्हणून सांगितलं होतं. काय करणार आता? काय बट्टा लागलं म्हणायचं. त्या दिवसापासून तर शेवंतानं हातरूनच धरले. हातून होय 3 दिवस झाले नुसतं तापानं फणफणते. असं लई मनाला लावून घेतलंय तिनं. कुठे आहे तळ तुमचं? हे काय नदी शेजारीच आहे. चल मी येतो तिला बघाय. अहो येडकं खुळं. का? म्हाताऱ्यानं बघितलं म्हणजे? काय करणार आहे? तसं नाही. मग म्हाताऱ्याचं डोकं लई वंगाळ आहे. हे बघ तू येणार आहेस का मी एकटा जाऊ? आपण जरा माझं ऐक. ते काय नाही चल मला घेऊन चल. तुम्ही थांबा इथेच. का? म्हातारा का बघते. मग असला ना आता मी तुम्ही इथेच थांबा. बर बघ. येऊ का? शेवंता. शेवंता ए शेवंता अगं बघ तरी कोण आले ते. शेवंता. अगं खोळे डोळे तरी उघड. शेवंता हे शेवंता हे
तुम्ही इथं कसं? मुद्दाम आलोय तुला भेटायला. आता कसं वाटतंय तुला? बरं आहे ना? बरं आहे. आहे का? कोण आहे आज? कोण आलंय? मी आहे का ना? इतर का आला घुबडा? मी नाही ते बघून ढोलीत शिरलात. जरा सरळ बोलायचं. तुझ्या संग होय होय. का काय तुमचं पातक केलंय मी? काय घोडं मारलं का मांजार? बालविगत मुळालाच लागलायस की आणि ना कुठून बोलतोस मग? अरे तिथं घुस लागली म्हणून इथं आलो, तर इथं योगीला पाठी लागलाय माझ्या. काय पाठी लागलो मी? काय पुरीसनी फूस लावायला लागलायस माझ्या? काय वाईट शिकवलंय? तमाशात नाताय घेऊन जातो. अरे रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत चांगलं आहे की ते. सोनं होईल सोनं. अरे पण तुला का काळजी? दागिने करून अंगावर घालायचे आहेत का तुला? नाहीतर काय घरात कुजून काय कंपोस्ट खत घालणार आहेत काय त्यांचं? गुमान जातोस का टाळकं फोडू इथं? हा. एकाची 2 भकलं करून डोस घ्यायची. असलं लय बघितल्यात. उगा टापरू नकाच. अरे हा लई चौकूनच बोलतो यार. वय वय बोलतो. काय भीती आहे का काय कोणाची? त्याचं ढोलकीवाल्याच्या हा. थांब सोड. काय करणार आहेस रे? अरे जाऊ तू तुला काय करणार आहे? अगं पुराण कुठे आहे माझी? पुराण कुठे? बाजूला हो. काय माझी पुराण? रक्ताच्या अंघोळ घालतो त्याला. हा बाबा, शपथ आहे माझी तुला. अगं सोड मला. नाही नाही, मारायचं तर मला मार. थांब खांडोळी करतो तुझी. अहो गणपतराव जावा की, आण आहे माझी तुम्हाला. अगं सोड त्याला. येऊ दे. बघतो की काय करतो ते. मी बी काय मांजराच्या पोटचं नाही. तुमच्या पाया पडते, हात ओढते, पदर पडते तर तुम्ही जाऊ थांब. बघ. जाऊ म्हणते ना, जाऊ की. वाचलास पुन्हा ह्यांच्या वाटेला जाशील तर याद राख. शेवंता, ए शेवंता, शेवंता, जरा उठ बाई. उठ उठ उठ. शांत उठ. धर, 2 घोट माडक्याचे घे, म्हणजे खाण जाईल आणि ताप निघेल. घे बाई. नको ग. अगं असं काय करतेस? कालच्यापासून काय बी खाल्लं नाही. 2 घोट माडक्याचे तरी घे. घे बाई, शान माझी. घे बाई, घे बाई. अक्का, काय असं किती दिवस झुजून मारायचं ग? बा तर काय ऐकायला तयार नाही. होय, खरंय बाई. अक्का, आपण जाऊया का? खरंच इथनं निघून गेल्या बघा, यातनं सुटका येईल असं काही वाटत नाही. आपण असं करूया, उद्या देवाला कौल लावून बघूया. खरंच? होय, कौल लावूया. खरंच लाव. चल घे, 2 घोट घे. घे ग, असं नको का. घे. देवा, चांगलं होणार असेल तर उजव्या बाजूचं फूल पडू दे. तूच वाढता, त्याच वाटानं जाऊ. शेवंता, पाया पड बाई. कौल मिळाला, उजव्या बाजूचं फुल पडलं. अगं देव पाठी राखाय आपला. शेवंत, आता निघायचंच बघ. पाय पड. पतंगी अजून कशा आला नाहीत रे? या येळपात्री यायला पाहिजे होती. अरे मग काय कसबीस खाल्ला का काय? त्या काय त्या कुठे? ते बघ त्या या लागले. अगं सुट्टा लवकर. ड्रायव्हर साहेब, इंजन सुरू करा. करा सुरू. सुटा सुटा लवकर.
चला की लवकर. चला चला बस बस बकुळे, अगं बकुळे, हे शेवंता आत्ता म्हणता माझ्या पुरी कुठे दिसल्या का? नाही बा अण्णा देर मी नाही. शंकर, अरे वाईट इकडे अरे माझ्या पुरी कुठे दिसल्या का? नाही बा, सकाळून नजरच पडल्या नाहीत त्या. अरे पालेत बी नाहीत. असं मग गेल्या कुठं? कोण आल्या गेल्यानं बघितलंस का तू? नाही बा. शंकर्या, पुरीने गळा कापला बघ. काय म्हणतोस? त्या ढोलकीवाल्याचीच करतो. मला दुरून फेकड्यागत पळून जातोस काय? अरे जाऊन जाऊन कुठं जाशील तू? खुशाबाद डोंबारी हाय मी असा दावा सांगतोस काय? अरे साता पातळाचं वर आणीन तुला. अरे कुठं जाशील बागा तू? पायात बेड्या ठोकतो तुझ्या. खेळा, हात झाला तुमचा. आमचं झालं बदाम 2. बदाम 2. बदाम दोन. बर हा घे राणीचा छप्पू आणि ही उतारी. बापूराव आणि आता पतंगराव. असू दे. अरे एवढा चिडतोस का? कोण गाडा होणार नाही आता. खालचं पान का बघतो? खालचं पान का बघतो? खालचं बघितलं पण तुझं काय जाते आता? का बाया ह्यो काय वानवा? जाऊ दे रे. बघ की चल. हा राजा राणी माझी. पानाने काय चालले होय? ती लुगडी बघा बरं. लुगडी आता थांब माहिती मी बघते काय. तुला काय लुगडी कळतं? तुला काय बायकाच्या लुगड्याचं कळतंय? काय ग? पण चांगला आहे बघ. वा वा. जर किती आहे बघ किती आहे. जॅक, जॅक. दोन्ही लुगडी कशी स्टेजला खुलून दिसतील बघा. काय बापूराव? खुलून? हा? अरे बिजलीच्या उजेडात नसतील झाकमक करायला लागते ना. ते झालं रे, पण ह्यासनी पसंत पडायला पाहिजे का नगर? हा एक शेवंता. आमची पसंती आणि काय निराळी हाय. अहो जे तुम्हाला पसंत ते आम्हाला पसंत नाहीतर काय कर. हा तसं नव्ह. कोण कोणची निवड करते करा बघू. म्हणजे आमची परीक्षा मांडली अजून. तसं नव्ह. कुणाला कंच आवडेल हे आपलं माझ्या मनाने खेरले. सांगा बघू कुणाला कंच आवडते ते. का? आणि दोघींनी बी एकावरच बोट ठेवलं तर? अरे असं कसं होईल बापूराव? अरे दोघींच्या बी आवडी निवडीत काय तर फेर असनच की. असं म्हणतोस होय? मग करा ग बायानं निवड. सांग शेवंत तुला कोणचं आवडलं? जा मीच आधी सांगू होय. बघ रे. वय अगं तू धाकली आहेस म्हणून पहिला चानूच तुला. सांग बरं कोणचं आवडलं सांग. मला की नाही अक्काच्या पुढ्यातलं आवडलं. आणि तुला ग बाई? खरं सांग सांग. मला की नाही शेवंताच्या पुढ्यातलं आवडलं. हात त्याच्या दोघे बी फसलासा. म्हणजे अक्काचं मी घेतलं होय. अक्काचं तू घेतलंस आणि म्हणजे मी हिचं घेतलं होय. आम्हीच फसलो म्हणायचं. आताच बदला बदली करून घ्या बघू. ते का? त्यासनी जे आवडले ते त्या घेऊ देते. हा बर का, काय? उद्या आपली पहिली बारी आहे. पहिली बारी म्हणजे सलामी समजायची. सलामी? हा म्हणजे पुढच्या सामन्याची ग. असं द्या हो. असू द्या नव. अगं ही चाचणी समजायची, चाचणी. म्हणजे त्याचं असं आहे बकुळा, ही मी परीक्षाच म्हणायची. हा आणि बरं का शेवंता, काय? अशी अवघड लागत उभं राहायची नाही बरं का. जार अगं अशी चुनूक दाखवायची, अशी चुनूक दाखवायची की नुसतं बघत राह कसं नाचतय ते. काय ते देवाची पाया पडायला लागली. हे गौशी अटक की ग. अगं असू राहून दे. हा चक्का सजला सा. अक्षय दिष्ट काढून टाकावी. अगं दोघींची पातळ बी सारखीच, गळ्यातलं दागिनं बी सारखंच. हा मातुरी एका गोष्टीची उणीव आहे. कंचे? अगं तुझ्या बोटात अंगठी आहे आणि तिच्या बोटात कुठे आहे? तिच्या बोटात असली काय?
आणि माझ्या बोटात असली काय एकच. या गोकुळा अगं बोलत काय बसलाय चल की बारीश टाइम झाली चल का शेवटचा थांब शेवंत माझी अंगठी घाल तुझ्या बोटात. तुमची काहीतरी. अगं काहीतरीच काय घाल म्हणतो तर बोट कर. पण तुमची अंगठी मी कशी घालू? मग त्याला काय होतंय घाल. अरे मोठ्यांचं ऐकव. काहीतरीच तुमचं. असून दे शेवंत. साहेब लोकांची ती पद्धत आहे ठाऊक आहे का तुला? कंची? नाही ठाऊक. नाही. अगं त्यांच्याकडे लगीन ठरल्यावर अशी अंगठी घालतात बोटात. असं म्हणून तुम्ही माझ्या बोटात अंगठी घातली होय? होय का? काय नाही. नाही नाही तरी पण काय नाही. उशीर झालाय. चला अगं चला ना. बाई रुपये आणि चांदीचा. आणि मग काय चिखलाचा असतोय? तसं नाही पर ह्यो राणीच्या पाय म्हणून म्हटलं. गाडी लेट करू नको. पुढे सांग. बाई या रुपयाचं म्हणणं तुम्ही एक लावणी झक्कास पैकी अगदी ठासून घेऊन झाली पाहिजे. अरे पण हे रुपया कोणी दिला का दिला कशासाठी दिला इतर का नाही? आता हाय का रुपया कशासाठी देते तू? बाई या रुपयाचं म्हणणं तुम्ही रंगात येऊन एक लावणी झक्कास पैकी अशी झाली पाहिजे असं आहे. अरे पण कांची ती जायचं पाहुणे रुपया तुम्ही दिला? नाही. नाही मग तिकीट तरी काढल्याचं का नाही? मग फेटेवर दाजी तुम्ही दिला हे रुपये? अरे फट सगळं बया माझ्यावर का खेच मारतायचा? बाई यापैकी कोण कबूल होत नाही. नाही नाही तुम्ही आपल्या तुमच्या मनाला येईल ती म्हणा. म्हणू म्हणा तुम्ही. म्हणू आता काय करू म्हणा? बाप ठेव बघ ठेव. अगं पण इथं 1000 माणसं बसले त्यातला कंचा सांगशील का नाही? कंचा काका थांब तुला सांगते. तो गांधी टोपीवाला बसला नव्ह का? टोपीवाला होय? तो नव्ह ग त्याच्या पाठीमागचा तो चष्मीवाला. हा म्हणजे तो चष्मीवाला म्हणतीस होय? तो नव्ह त्याच्या पाठीमागचा तो फेटेवाला. हा म्हणजे तो फेटेवाला होय? तर काय करावं रे? अगं तो नव्ह त्याच्या पाठीमागचा तो. आपल्या पडात कोणी शिरले कोणी म्हणजे काय आपलं गुराळ चालू आहे की नाही? तेव्हा जमल्या चालू कोणी. मग आता काय करायचं? अहो करायचं काय आपलं गुराळ तुम्ही आपण चालू ठेवू घ्या. त्यासनी एवढं कशाला भ्यायला पाहिजे? अरे त्याची हुसकून तर राहू शकत नाही. कशाला हुसकाय पाहिजे? खाऊन खाऊन खाणार किती? तुम्ही आपलं गुराळ चालू ठेवा. मी नाही आपण त्यासने अगोदर हुसकून लावा आणि मग बरं बाई हुसकतो. काय बापसाहेब झाली का नाही 9 माय परीक्षा पास? हे काही विचार ना. अहो 9 मे काय चांगली वार्षिक परीक्षा पास झाली. अहो समजू चेकवर पालत झालं की तर काय. मग जाऊन सांग त्या सोना चिपरी करणीला म्हणावा गणा ढोलकेवाला स्वतःच्या पायावर उभा आहे. या म्हणावा आमने सामने. आता होऊन जाऊ दे. साहेब तू बघा हरामखोर आणि त्या माझ्या पुढे पकडत असली. तुम्हाला अटक केलेली आहे. घ्या ना पोलीस स्टेशनला. गणपतराव तुम्ही पण चला. तुम्ही थांबा सर्वजण इथे. आला आलं की काय आला? एवढ्या फिटली का हो? कुणी बोलवणं पाठवलं होतं? कोण मुरारी थाडला होता? हे सोनाबाई आधी साखर वाट मारते मी. का तू आलास म्हणून? अरे लुबऱ्या कुत्र्या पुन्हा आलास का माझी पाय चाटायला? अगं माझी बातमी तरी ऐकशील का नाही आधी? बातमी? कसली बातमी? अगं मूर्तीनी गणाला पोलिसांनी धरला की. हा? होय अगं तिनं म्हणून पोलिसनी पळवून आणलं आणि पाक नेलं सगळ्यांनी चावडीवर मारतीने. खरं सांगतोस? आता काय खोटं सांगतोय तुला? अगं रातचीच गोष्ट.
अगं बारी संपायला आणि अटक व्हायला एकच गाठ पडली. पाक सगळा इस्कूट झाला मर्दीने त्यांच्या बारीचा. काय बी करा पण निदान जामीन तरी गणाला सोडून घ्यायचं बघा. एवढं उपकार करा. अब आमच्या काही तो वळकी पालखी आहेत वय. ये बात नहीं, जामीन कभी भी दिया जा सकता है, लेकिन वो गना लड़कियों को जो भगा के लाया. तसं नाही. अहो ते आपल्या खुशीने आल्या त्याच्याबरोबर. होय. अच्छा, तो लड़कियों की उम्र क्या है? थोरली आहे बघा 20-22 वर्षाची आणि धाकली काहीतरी 17-18 वर्षाची आहे बघा. तो झगड़ा खत्म. रहता क्या है उसमें? वो लड़कियां कोर्ट के सामने साफ साफ कह दे कि वो खुशी से उसके साथ आई है और शादी करना चाहती है. साहेब, आम्ही आमच्या खुशीने निघून आलो. आम्हाला नाही गणपतरावाने पळून आणलं. आमचा बा खोटं बोलतोय. असं तुम्ही दोघी खुशीनं आला, पण का आलात? आम्ही लगीन करणार आहे. लग्न? अहो दोघींना लग्न कसं करता येईल बरं एकाच माणसाशी? बोला, तुमच्यापैकी कोण लग्न करणार आहे त्याच्याशी? मी लगीन करणार आहे त्यांच्या संग. अगं काट्यानू चांगलं बांग फेडलं था माझं. चल कर. घ्या आणि तोंड गोड करा बरं. आणि आम्हाला रे तुला तुला नाही मिळायचं का? आम्हाला तोंड नाही वे खायला. हाय की नुसतं खायला पण बोलायला कुठं आणि लढाईच्या टायमाला राजीनामा देणार तू का ग? कोर्टासमोर गणपतराव संघ लगीन करतो म्हणून सांगायला एवढी लाजलीस का? बेरे बेरे आम्हाला नको तुझा पेढा. नको तर नको. ए उगीच भांडू नका. शेवंत ती माझ्यातलं. द्या द्या तुमच्यातलाच द्या. ठीक आहे बकुळा की तुला पेढा. हा तू कधी भात दरी नाही. 10 लोकांसमोर सपट सांगितलं ना मग की गणपतरावा संघच लगीन करणार म्हणून. का का आता का? शेवंता त्याने नाही दिलं तर नाही देऊ दे. आपण दोघे मिळून वाटून खाऊ. हा अर्धा तुला, हा अर्धा मला. अगं तू नवा तिला पाठव. शेवंता जा बाहेर रुपये घ्यायचा. तुला नवा. अक्का तुला बोलवतात. ए तू कुठे चाललीस? हे दोघीत मिळून. म्हणजे एकच? वय बरं लावणे कंची म्हणायची. अगं मान कांची तरी. आव पाहुणा. शेवंत साहेब लोकांची ती पद्धत आहे ठाऊक आहे का तुला? कंची नाही ठाऊक? नाही. अगं त्यांच्याकडे लगीन ठरल्यावर अशी अंगठी घालतात बोटात. असं मी लगीन करणार आहे त्यांच्या संग. काय म्हणणार? काय असेल वळत बघ. मला माहिती. सांग. डोरला आवडले? होय. अजून जागच आहे सर. कोण? मी बकुळा. का तुम्ही जागा का? पर तू अजून जागी कशी? मी डोळाच लागा ना माझा. का कसला विचार करतेस? विचार नाही का हो
तुम्ही कसला विचार करत होता? मी वय माझ्या डोक्यात सवाल जबाब सुरू झाले बघ. सवाल जबाब येडच आहे पण. आणि का हो? अंगावर काहीच कसं घेतलं ना? आता मुद्दाम वाऱ्याला पडलो आणि कामरून आणि कशाला. आजारी पेचा आहे वाटतं. आणि समजा पडलो तर बघणारी माणसं आहेत ती. सेवा करून घ्यायची हौस आली आहे म्हणा की. हसताय का? पहाटेचं गार वारं लागून अंग धरलं तर. अगं मग धोत्राचं सोग आहे की घेतला तोंडावर. ऐकाय नाही काय शहाणच आहे. थांबा कामरून घेऊन येतो. अगं पण थांबा म्हणते ना. ना चला झोप बघू आता. अगं दिग माझ्या अहो झोप म्हणते ना. हो अंगाव काय ती झोपतो की आता. अगं हे काय पाय दाखव. आवर गप असं म्हणते ना का? आता एकच काम फक्त राहिलं म्हण की. काय? एखादं पाळणं म्हण. चला झोप बघू आता. अगो तळव किती गरम आहे तुमचं. अगं ते हे ना आपलं त्याला पायचं होते तुमचं. अगं परत म्हणजे शांत झोप लागली. गप बर आण. काय नाही त्यातली झोप आहे ना म्हणून थोडस पायाला तेल सोडते. अगं मग मला उठवायचं नाही होय. आणि ती बाटली मी चोळते पाय. अगं तू कशाला? तू झोप मी पाय चोळते त्यांचं. शाणीच आहेस की. मी झोपायचं आणि तू पाय चोळायचं होय. आणि बाटली इकडे. बरं चल आपण दोघे बी पाय चोळू. म्हणजे दोघीचे दोघी तेल चोळणार का काय? होय. म्हणजे अगदी किरीस न देवानेच झालं म्हणा की. बरं आता गप झोपा. आणि पुन्हा आले का अंग थोडं घे ग. शेवंता उद्या कोणता वार आहे ग? उद्या आज उद्या मंगळवार. उद्याच मंगळवार आहे. मग आपल्याला उद्या मरगायला जायचं बघ. मार्ग का ग? मी एक नवस केलंय नारळ फोड म्हणून. अक्का कसं माझ्या मनातलं बोललीस बघ. म्हणजे मी अभि एक नवस केलाय. बस का? म्हणजे आता राहता राहिलो मी एकलाच. अगं काय तुम्ही आणखी कसलं नवस मागून घेतो? आता झालं की सगळं मनात बघ तर. पतंग्या अरे झालं की नाही तुझं? झालं आलोच नव्ह का? किती उशीर. लवकर ये गं. जेवायला जायला ये होय. अरे पतंग्या जरा थांब. काय सरप कट्टा कोणच्या बाजूला आहे रे? सरप कट्टा नाही एखादा सोनार तुझ्या ओळखीचा आहे. सोनार? अरे जरा असते बोलकी. एक डाग बनवायचाय. होय. तो कसला? एक डोरलं बनवायचंय. डोरलं? होय. आणि ते कुणासाठी? हाय कोणासाठी तरी. आपण कुणासाठी सांगशील का नाही? आताच नाही सांगायचं ते. बर कोण ओळखीचं आहे सांग बघू तुझ्या. आता त्याला ओळख पाळख पाहिजे कशाला? दुकानच मांडून बसलेत नव्हती. आपण कंच्या बाजूला ते तर सांगशील का नाही? त्याला ह्या आळीने गेलं पाहिजे. मग चल बघू. जीव झाला येडा तुझ्या पाय ग तुझ्या वाचून करमत नाही. जीव झाला येडा तुझ्या पाय ग तुझ्या वाचून करमत नाही. का व कुणा पाय झालं येडा जीव? सांगू? हा एक येडी. असं कोणती? नाजूक पांद्याची चवळीसारखं नाक, काळभोर टपोर डोळ, लाल लाल गुलाबी गाल आणि हानवटीवर काळा तीळ. तिच्या असं मग ही घ्या अंगठी आणि घाला तिच्या बोटात. अरे थांब की. का? अंगठी बोटात घाला म्हणालीस ना? मग घालतो की बोटात अंगठी येडीच्या. जावा तिकडे. काय साहेबाच्या
माझ्या चालली पसंत नाही तुला? पसंत पसंत नसायला काय झालं? मग जे साहेबाला पसंत ते मडबिनीला पसंत असणारच की. खरं? खरं. शपथ. तुमच्या गळ्याची शपथ. शेवट. अहो दूध तू जाईल की. आता झालं का नाही अजून? हा, झालं की. काय एवढं मागत होती? काल रात्री सपन पडलं होतं, ते खरं व्हावं. कसलं सपान? सांगन का होते. अगं झालं का नाही शेवंत तुझं? मी परत न घालून ये. या. तुमची गाडी का लेट? तुम्ही काय मागितलंय? धरलेला हात असाच हातात राहावा एवढेच मागितले. वाटते किती बघायची माणसं. अगं शेवंता, अगं 2 वाजले की. 2? मग खरंच 2 वाजले की रे. होय की. हे कशाला वाट बघताय तिची? या जाऊ दोघी बी जीव. शेवंता जावाय तू जीवन घे तुझं. अक्का तू जेव जा, मी बसते त्यांची वाट बघत. अगं मी एक बसली नव्ह त्यांची वाट बघत. तू आणि कशाला? जा जीवन घे जा. शाळेत आहेस की त्यांच्या अगोदर मी जेव आहे. हा तुझी दोघींची चढावडत लागली म्हणा की वाट बघण्याची. बसा वाट बघी. अरे बसा काय, 4 ठिकाणी बघून तरी येतं त्यातनी. हा चराय सोडलेलं जनावर आहे ते. वाट चुक नाही तर दुसऱ्याच्या पिकात घुसल म्हणून त्याच्या मागणं जाऊ ते. ते काय आलंच नव्हता. पतंग्या ठरवून आलो बरं का? होय. काय मर्दा, अरे ह्या इकडं वाट बघायला लागल्यात आणि तू तिकडं काय लगीन बिगीन ठरवून आलास काय? कसलं येणं आहे तुमचं? तुमच्या पाय अक्का अजून जेवायची थांबली आहे ना व? होय. हो मी एक थांबले तर थांबले. शेवंता मी थांबले ना. बस का? अगं आपल्या त्या सोना चिपरीकरणीकडे गेलो होतो, तारीख ठरवून आलो. पतंग्या 20 तारीख ठरली बरं का सामन्याची. हे राहू दे, आधी जेवून घ्या. तर कसला जेवतोस मर्दा? तानभूक पारा हरली आहे माझी. का? हो आज बारी आहे बरं का आपली. बरं चला आता अगोदर जीवन घ्या मग बारीचं बघू. चला बघू. चला. बरं का शेवंता, चांगली झना पण झाली पाहिजे. जण पण कसली? आपलं सामन्याची. जेव आता पुढे बघून. जेवतो बाई जेवतो, नाहीतर दोन्ही बाजून येऊन घास भरायला कमी करणार नाही. होय. आमची कोणी केली? तुम्ही केलं. छान. अक्का मी बसते ग ह्याच ताटात. अगं ते ताट कशाला घेतलंस? दुसरं ताट घे की. असू दे, काय होते ग त्याला? अगं पण चांगलं ताट घेऊन बस. घेतलंय आता. तूच घेते दुसरं ताट. मग मीच कशाला दुसरं ताट घेऊ? आणि इकडं आपण दोघे एकाच ताटात बस. बरं असू दे. अगं शेवंता, अगं झालं की नाही तुझं? झालं. किती येळ घेऊ? टाइम झाला ना बारीचा. अरे पतंग्या काय? चांगले सामान ठेवलंच का नाही तो? हे काय सांग्यातच आहे ना मग. शेव रे टांगा. चल. अगं शेवंता लवकर आवर तुझं बघू. चल. अरे किती वेळ येणी घालायला ग? छी, आपला तर येणेवाला चांगली येणे टाकतच नाही. आता काय झालं येणीला? कवगीच आपली काहीतरी मिस्टेक काढायची. बघा की कसली रोडकी येणी. येणे कशी गजबार पाहिजे होती. एवढंच नव्हं. नाही तर- अगं मग थिएटरवर आणून देतो की फर्स्ट क्लास तुला. खरंच अगदी. बघा हा. काय येणीची बाप. चल.
काय बघू? काय नाही का आम्हाला दावाचं नाही? नाही, हाय आपली गंमत आणली आम्ही. मग दावा की गमत आम्हाला? ते दावा की दावा म्हणते ना. दातू की मग दावा बघू. येणे येणे होय येणे आणले ते हे आपण हे काय एकच येणे? होय. आता काय म्हणावं तुम्हाला? का? एवढं बी समजत नाही तुम्हाला. कोणचं? माझ्यासाठी येणे आणली. हा. शेवंताला काय वाटेल बरं? हा हे ते शहाणच आहे. बरं आता उभं राहू नका बघू. शेवंताला येणे आणा जावा. हा जावं म्हणते ना बाहेरची ट्राय म्हणून म्हणते जावं तर. अहो आता शिटी वाजा बघा हाय का जावं म्हणते तर. झालं तुझं चाव माझं. काय? अरे एक ताज्या पाण्याचा इडा तरी करून दे मला. इडा कोण बांधत बसतोय? मग? भुईन इडा आहे ना आपल्या गणपतरावाजवळ. मग गणपतराव नाही आलं वाटतं. आता येते केवढी शेवंता हो, हो. हातपाय किती शिटी झाली ना बघ. अगं पण काय खात बसली? चल लवकर शिट्टी वाजली. ए नाच्या चला पहिली बारी आमची आहे. चल या बारीच्या. हा? जा का पहिली बारी आमची बे. आहे. अगं कुणाला दम देते? तू कुणाला दम देते? तू कुणाला दम देते? ए बाया, ए, लई बोलणारला का शहाणं म्हण- ए, शाळेच्या. आता काय करा? लई बोलणारला का शहाणं म्हणत नाही, सोना. ए. त्यावर कशाला वाचता? वाद घालणाऱ्या हा, लय दोन वाद बोर्डा घालतो. नाव वाचून बघ ए, जा. आम्ही वाचलाय बोर्ड. तुला वाचता येत असेल तर परत वाच. मीच वटवट करू. काय सोना. वटवट करू नको. तुझ्या डोळ्यात ते- चल, ए, चल, ए. हा? ए, बाई, ए, बाई, ए, बाई. हे बघ, तुम्हाला काय विचारायचं असेल ते कंत्राटदाराच विचारा. आमच्यावर वाद घालायचं काय हरकत नाही. वाचतंय का काय? पतंग्या, हा? स्वतः कंत्राटदाराला बोलून आणतो. आणतो. ए, दादा, उठा लवकर. शेवटे हातात लवकर. कशी नाचते तेच बघायचंय मला. ऐका! आणि पैशाने ह्या दोन बायका आणि फुकट. मी फुकट? का रस्त्यावर पडले होय? म्हणे फुकट. आज तुझ्या का पोटात दुखतंय? अगं माझ्या पोटात दुखायचंच का? मगापासून बघतोय तुम्ही दोघी बनी बनी माझ्या बाईला तर हेच काय त्यासाठी? मग तू यायचं. बकुळे शेवंते शेवंते इकडे तू इकडे ये. ए गप्प रे, अंगाला तो नको घेऊ. हो 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 अगं तू आता इथं कशाला बोलतीस? तवा बघू की सवाल जबाबाचे वेळे. हो मंडळी राम राम. येत्या 20 तारखेला म्हणजे हे शनिवार येतो बघा. तर तवा सवाल जबाबाचा मोठा सामना आहे. एका बाजूला ही शेवंतन बकुळा आणि दुसऱ्या बाजूला ही सोना चिपरीकरण हे चिप्पड आहे. तर सामना लई चुरशीचा होणार आहे. तर तुम्ही सगळ्या मंडळींनी निकाल देण्याला यावं एवढे आपले आमच्या पार्टी तर तुम्हा सगळ्याच आणि आमच्या बी पार्टीत तुम्ही बसली नंबरी. होय बाई, आमची विनंती आहे. या राम राम. काय पाहिजे आपल्याला? बघ बाई तुला काय पाहिजे ते. पटकन पटका साधा का जरीचा? चांगलं जरी दावा की. अरे यांना पटका दाखव. हे पटका कुणाला गे? सांगते तुला मग. डाळिंबी वाहनाचा दावा बरं का. चांगलं 4 कलरचं दाखवतो. कोणता पसंत पडत तो घ्या. हे तुम्ही बनी बनीने काय ठरवले ग? म्हणजे तू आज पटका घेतीया. हा. परवा बकुळीनं डोरलं करायला टाकलं. डोरलं तर काहीतरी सांगते. अहो तुझी शपथ आम्ही गेलो होतो नका बरोबर. मग त्याचं असं असेल मला एकदम चकित करायचं ठरलं असेल तिने. हा म्हणजे तुम्ही दोघी बनी बनीसनी आम्हाला चकारे ठरले म्हणा की. हा तिकडं सामना झाला की इकडे लगीन. हा काहीतरीच बोलतोच बघ. काय करतेस रे? काय नाही वैस पान खातो. अरे मी तुला त्या बकुळाकडे जाऊन अंदाज घेऊन ये म्हणून सांगितलं तर तू इथं पान खात बसलायस होय. सामना 2-4 दिवसावर येऊन ठेपला ना मग. होय बाई. अगं त्या पोरी लई तयारीच्या.
हा उगा आपल्या 4 चौघाच्या देखत आपली फजिती नग कसं हा? फजिती? अरे जा, असलेलंही बघितल्यात फजिती करणार. फजिती करते उगाच आपलं सावध राहावं म्हणून तुला सांगितलं. जा जा उठ. जातो की बाई, पान खातो की. आता उठ की लवकर. आता झालं की बाई, उठ, उठ, किती उठ, त्रास उठ द्या. होता बाई, काय कामाला काय बघतोस. सोना इकडे ये बाई. काय रे? अगं गणपतरावाची शेवंत आली. शेवंत? तू बस रुपया तर बाई तुझी गंमत करतो बघ. काय शेवंता? नाही म्हणजे इकडे पण इकडे निघालीस. आणि तू इकडे पण इकडे? आता का बाया, हा का आमच्या सोन्याचं घर नव्हतं काही. असं व्हय? कोण आहे रे बापुरा? शेवंत अशी बाहेर का ग उभी? आते की नाही, लय उशीर झाले, जात. आता काय करू? अगं लांब मुंबईला जाणारी एक्सप्रेस रेल्वे ती सुद्धा थांबत 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 जाते. आणि बाई तुला ते काय काय झालं ग? पण नाही रे बापुरा, लय येळ झाली, जाते. ये शेवंत. अगं वैर बोर्डावर इथं घरात काय केलंय? ये जरा घोडभर चहा घेऊन जा. ये ये. अगं लय बी मिनत्या करून घेऊन ये. आम्ही इथं काय तुला बांधून बिंदून घालणार नाही. होय होय ये. चल. अगं राहू दे अगं ये ग. चहा वाईट घे आणि मग जा की. असं काय करायचं ती येड्या बस 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 बस. बापुरा जरा चहा सांगा की. चिमणे चहा आण ग बाहेर. काय खरेदी केलं ग शेवंता? दुसरं काय असणार, नवी पात्र असतील. सोनाबाई सामन्याची तयारी आहे बरं काही. असं नाही रे, पातळ नाही. पातळ नाही मग काय आहे ग? मी सांगतो घे, पातळच. होय होय नाही, पातळ नाही. नाही मग काय, दाबू दाव की. काय बघतोस? पटका आहे. पटका? आणि तो ग कोणाला? त्यासनी. त्यासनी. अगं मग तुला लाजाय काय झालं? आता बकुळीने एक लाजलं तर चालत, पण मेवणीने कशा पाहिजे लाजायचं? भेवणी? कोण भेवणी? सोनाबाई आता तू सांग तिला. अगं शेवंता, भणीचा नवरा तो मेवना आणि मेवण्याच्या बायकोची भण ती मेवणी. कळलं? अगं तुझ्या बहिणीनं त्याच्या संग लगीन लावल्यावर तू त्याची कोण झालीस काय? चल काहीतरीच. आता काहीतरीच. अगं काहीतरीच काय शेवंता? तुझ्या बहिणीनं कोर्टात सांगितलं ते काय खोटं आहे होय? तर नवरा बायको नाही तर कोण आहेत ते? तर काय कोर्टात सांगितलेलं काय खरं आहे होय? कोणीतरी एकीने सांगायला पाहिजे होतं म्हणून सांगितलं. अगं जा जा, लगीन झाल्या जमाय. तू काय सांगतेस? नाही नाही हे खोट आहे. चिमणे चान गा. आणखी ग लवकर. असं काय घे बाई घे घे. वाईस फुकून पे बर का, गरम आहे. एवढं टक लावून काय चाललं बघायचं? आता गो बाई, हो बोला की. खरंच बघ, बाकी लोक असं म्हणतात ते काही खोट नाही. काय असं म्हणतात? नाही सांग का, सांगा की. म्हणतात बाई बघावी नाल्यावर. चला खरंच तिष्ट काढून घ्या. जा, काहीतरीच बोललो तुम्ही. पोकळा कोणचं त्या लावले? त्या का नाही, माझं मन एकदम केवड्याच्या बनात जाऊन आलो. अगं मस्त का तर शिरला. असं एकदम मस्त का शिरला केवढा. तर आणि कळलं की नाक का एवढं केतकीवर भाळत होते. बरं लवकर कळलं म्हणायचं. अहो
इकडे या. काय हुकुम आहे सरकार स्वारीचा? हुकूम नाही, हट आहे. हट? कसला? तुमच्या हाताने आज मला कुकू लावा. मी कुकूला? होय, तुम्हीच कुकू लावायचं. तुमचं कुकवाचं बोट माझ्या एकदा कपाळाला लागलं म्हणजे माझं सोनं झालं बघ. मग काय बी आशा राहिली. लावा, लवकर लावा. अगं पण मी घ्या. लवकर सुटली मी ती. पाटीला डोळं नाहीत माझ्या. घ्यावरा संग कवटाळून. का ग बाई, एवढं नाक मुरडायला काय झालं आणि का तडल पी पडतो तुझ्या? अगं तू पी पाडलास ग. तू जे दाव नाही ते दावलंस. एवढं पोटात दुखतं तर पाय न वाजवता मांजरागत आवाज कशाला? अगं हाक हाय माझा हाक, तुझ्यागत नाही. उष्ट म्हणत नाही, खरकट म्हणत नाही. दुसऱ्याचं ताट पुढ्यात ओढून घ्यायला लागलीस. काय लाज लज्जा हाय का नाही? कुणीकडनं थोरली झाली आहेस? हा, अगं काय बोलायला लागलीस? अगं जिभेला हाड आहे का नाही तुझ्या? अगं कसं असेल, तुझ्या वागण्याला काय ताळतंत्र उरलाय का? काय चुकलं ग माझं? काय दावायचं का? ज्याच्या गळ्यात हात घालून गुलगुल बोलत होतीस त्यालाच विचार की. का त्यांचं नाव मध्ये कशाला घेतेस? त्याला बोलायचं अण्णा आहे. अगं मला नसायला काय झालं? खाली मान घालून बसल्यात त्याची तोंड हाय की नाही बघ. का काय म्हणते सांग बघू. का असं तोंड मिटून घुम्यागत गप का बसला? बोला की आता बोला, जरा कंठ फुटू द्या. सांगा का अंगठी घातली होती माझ्या बोटात? मला नव्हती म्हणून द्यायला ती का उसने दिलती? अंगठी घालताना काय बोलला होता? लावा ती रेकॉर्ड फोनवर आणि ऐकू दे माझी बहन. मला सांगितलेली साहेब लोकांची चाल रीत सांगा हिला. लगीन ठरल्यावर अंगठी देण्याची रीत आहे नव्ह? एवढंच सांगून तुम्ही माझ्या बोटात अंगठी घातली. पसंत हाय का नाही हे विचारलं. हे काय सगळं नाटक चाललं होतं? 2 अंगी का 4 अंगी? आणि काय गळे लाज मुडे, तुला तरी काय आब्रू हाय का नाही? शेवंता कुणाची आब्रू काढतेस? अगं कायदाच नाही तुझी ग. तुझी कुठल्या जन्माची दावेदारी होतीस ग तू? जरा नातीची तरी ताड असायला पाहिजे होती. कसली भूल पडली ग तुला? पाठच्या बहिणीच्या कुकवर हात घालती असती. शेवंता काय बोलतेस? हे ठावतं का मला? कसली आदावत घेतेस? कसली आदावत? करून सवरून वर आणि पावरून घालाय बघतेस. शेवंता उगाच मला पिसळू नको. तुझं तुला कळतं का आपण काय बोलतो थोरल्या बहिणीच्या मुळे? थोरली बहीण, ज्या तोंडाने तुला अक्का म्हणायचं त्याच तोंडाने तुझ्या गुणावर ठोकायची. माझ्या साडी थोबाडीत मारलीस तू का? मी धाकली म्हणून का पोचतेस म्हणून? आज तू मला मेली आणि मी तुला मेले. या घरात पुन्हा पाय ठेवला तर विचार. का कुठं जाणार आहेस? काय घे, बाकीची घर काय वस पडल्यात व्हाय तिला? चल का शेवंता, अगं कशाला नातेस असल्या घरात? का ग का लय धाक घालतेस व्हाय तिला? अगं तिच्या अंगात गुण आहे. 1 नाही 10 जण आमंत्रण देऊन बोलवतील तिला. अगं चांडाळी धाकट्या बहिणीच्या थोबाडीत मारायला हात कसा उचलला का म्हणतो मी. बाप्या अगं गिरणी लागली तुझ्या हाताला ती. जा रे कुत्रे, तुझं काय समज? उगाच कशाला भुकायला लागलास? चल रे बापुरा, तोंडातली थुकी सुद्धा गिळत नाही मला इथं. या दोघांचं तोंड सुद्धा बघायचं नाही ह्या जन्मात मला. चल ग बाई माझी शानी, चल चल. थांब शेवंता, उमराव लाडची तर शपथ आहे माझी. शपथ? तुझा माझा काय समज? आजपासून मी तुला मेले. नाही म्हणजे काय गणपतराव, आपल्या सामन्याचं काय करायचं? का अजून बी हाय सामन्याची इरेसरी? आता कशाचा सामना आणि कुणावर? असं म्हणजे हारला समाना गे. आमच्या सोनाबाईची जीत झाली. का ग? जाऊन सांग तुझ्या त्या सोनाबाईला अजून बकळा खर सोडून गेली नाही म्हणावं. ठरल्या तारखेला ठरल्या दिवशी सामना होणार. अरे बघतोच काय, ही वाघींची ते आहे ना तिला लोवायला. असं वेरे वेरे
चला मडक्या रस्त्यात राजा आता काय करू माझ्यावर का केस टाकताय सर जातोस का आता आलं हे सगळं बरोबर केलंस ना बाई सगळं काय बरोबर केले तू आता इथनं लवकर चल नाहीतर ते आपल्यावर याच चल लवकर हळूच झेंडा मिरवत नाचू नका सोना हरले असेल पण शेवंत अजून हरले नाही बापुरा विचार त्यासनी शेवंताला जितायची हिंमत असेल तर या भोरा पतंग्या काय जाऊन सांग म्हणा आम्ही तयार आहे ये मोरा पर माझी एक आठ आहे काय या दोन बहिणीच्या सामन्यात ज्याने शिकवलं त्या गणपतरावने साथ करायची नाही 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 ते होणार नाही. थांबा आठ मंजूर आहे ये मोरा अगं पण गणपतराव ठेवा ती ढोलकी खाली बकुळा अपमान मानून घेऊ नका बघा तरी बकुळा हे आपल्या गाण्याचं घर बंदाक्का बंदाक्का पतंग्या पतंग्या माझं गाणं कुठं आहे माझ्या गाण्याला कुठं सोडलं अरे आज गणपती बसायचा आणि माझं गाणं नाही आई किती रडशील तू आज बंदाक्का बकुळाने शेवंत आली